नमस्कार, आपण पाहत आहात धाडस महाराष्ट्र न्यूज। हृदयविकाराच्या झटक्याने जिल्हा परिषदेच्या महिला वसतिगृहाच्या अधीक्षिका मयुरी राऊत यांचे निधन। जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागातील जिल्हा कार्यक्रम अधिकारी देवेंद्र राऊत यांना तपासणीसाठी रुग्णालयात घेऊन गेल्या होत्या। त्यावेळी अचानक हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचा अकस्मात मृत्यू झाल्याची डॉक्टरांची प्राथमिक माहिती। त्यांच्या मृत्यूनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांसह लहान मुलींचा प्रचंड आक्रोश, कामाचा अधिक व्याप आणि अधिकाऱ्यांकडून अधिक मानसिक टेन्शन असल्याने हा प्रकार घडल्याचा नातेवाईकांचा आरोप। जोपर्यंत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीसह संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा नातेवाईकांचा निर्णय। जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागातील जिल्हा कार्यक्रम अधिकारी देवेंद्र राऊत यांच्या नियमित तपासणीसाठी रुग्णालयात गेले असताना त्यांच्या पत्नी शासकीय आशादीप महिला वसतिगृहाच्या अधीक्षिका मयुरी राऊत यांना हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचा मृत्यू झाला आहे। मयुरी राऊत व देवेंद्र राऊत हे दाम्पत्य 2 मुलींसह जळगाव शहरात वास्तव्यास असून जिल्हा परिषदेत दोन्ही अधिकारी पदावर कार्यरत होते। आईच्या अचानक निधनाने दोन्ही मुलींचे मातृछत्र हरवले। सकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात बाहेर त्यांच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केल्याचे पाहायला मिळत आहे। यावेळी मयुरी राऊत यांच्या वडिलांनी गेल्या महिन्याभरापासून विविध नेत्यांचे दौरे आणि कामाचा व्याप असल्याने त्यांचा त्रास आणि कामाचा व्याप याचे मानसिक टेन्शन घेऊन त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचा आरोप करत आहेत। जोपर्यंत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे। धन्यवाद। दादा, काय नेमका हा प्रकार घडलेला आहे? कालची अतिशय अशी शोकांतिक मोठी आमच्या अंगावर शहार आणणारी किंवा आमच्या गावाला अतिशय म्हणजे दुःखद अशी घटना घडलेली। आमची कन्या मयुरीताई राऊत काल अकस्मात त्यांचा मृत्यू झालेला आहे। परंतु हा सगळा मृत्यू होण्याचे कारण हे प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे, कारण प्रशासनाने याच्याकडे दुर्लक्ष केले। समजा तुमचे 25 लोक तुमच्या स्टाफ हाताखाली जर असेल तर एक माणूस डिप्रेशनमध्ये गेला, तुम्हाला लक्षात घ्यायला पाहिजे। परंतु यांनी त्याच्यावर त्यांना नेहमी टॉर्चर करणं, अडचणीत आणणं, त्यांच्याकडून जास्त काम करून घेणं। एका बाजूला मोदी साहेब म्हणतात महिलांचं सक्षमीकरण करायचं, एका बाजूला 10-10 तास 12-12 तास त्यांच्याकडून काम सुट्ट्याच्या दिवशी हे कामाला गेलेले। मग त्यावेळेस एवढं आपण काम करत असताना या महिलांकडे आपण लक्ष देणं काम आहे, शासनाचं काम आहे ना। समोरच्या व्यक्तीने काय दडपण आणलेलं आहे, काय दबाव टाकले त्यांच्याकडून? त्यांचे मिस्टर आहे देवेंद्र राऊत, त्या देवेंद्र राऊतांकडं त्यांचे शिवसाहेब नेहमी समजा त्यांच्या मीटिंगमध्ये असेल किंवा इतर याच्यात त्यांना अर्वाच्य भाषेत त्यांना खालच्या थरात बोललं जायचं, ते त्याच्यामुळे डिप्रेशनमध्ये गेले। त्यांच्या क्लार्कचं त्यांनी स्वतः काम केलेले, जे त्यांच्या हाताखाली काम करणार त्यांचं कामसुद्धा देवेंद्र राऊत साहेबांनी केलेले आहे। ते त्यांच्यामुळे डिप्रेशनमध्ये गेले। त्यांना परवाला त्या ताईंनी हॉस्पिटलमध्ये नेलं, काल पण हॉस्पिटलमध्ये नेलं, परंतु त्यांचा आजार तर बाजूलाच राहिला। परंतु ह्या ताईंना अचानक तिथं हार्ट अटॅक आला आणि त्या जागेवर गतप्राण झाल्या। त्या देवेंद्र राऊत साहेब पण तिकडे दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे। त्यांना 2 दिवसापासून इंजेक्शन देऊन झोपून ठेवलेले। त्यांनी म्हणजे स्वतःला त्यांनी संपवण्याचा प्रयत्न केला। 6व्या मजल्यावर गेले होते, ते म्हणे आता मी माझंच आयुष्य संपवतो म्हणजे ह्या लोकांना पण बरं वाटत। तर आता आमची अशी भूमिका आहे, जोपर्यंत शिवसाहेबांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही ही डेड बॉडी आमच्या ताब्यात घेणार नाही। नाव काय? मी संजय खैरनार, नातेवाईक। भाऊसाहेब करपे, तालुका संगमनेर, जिल्हा नगर येथील राहणार असून मोठ्याने बोला तर। माझी मुलगी आणि माझे जावई गेल्या 3 वर्षापासून जळगाव येथे मुलगी अधीक्षिका म्हणून काम करत होती आणि जावई इथे डेप्युटी CO म्हणून जिल्हा परिषदला काम करतात। गेली 3.5 वर्षापासून ते अतिशय गुण्यागोविंदानं कौतुकास्पद कामगिरी होती त्यांची। पूर्वीचे जे CO होते त्यांचं तर श्रेय होते, राऊत साहेबांचं काम म्हणजे 1 नंबर, खूप चांगलं कामाचा माणूस। आणि ते बदलून गेल्याच्या नंतर अंकित का कोणतरी तो आला, मगरूरच म्हणेल मी त्याला, किंवा क्रूर, त्याला कसलीच दया मिळाली अशी व्यक्ती इथे आली 1 वर्षापासून। आणि काय त्यानं वैयक्तिक राऊत साहेबांबद्दल काय आकस असेल किंवा कामाच्या नावाखाली
इतकं टॉर्चर केलं त्यानं वर्षभर. इतका शांत स्वभावाचा माणूस मनोरुग्ण झाला, मेंदूवरचा ताबा सुटला त्या माणसाच्या. तो वेड्यासारखं करायला लागला. त्याच्यात फॅमिलीला 2 मुली आणि मिसेसला त्रास व्हायला लागला. मग माझ्या मिसेसनं त्यांना सायक्रेटिस्टची ट्रीटमेंट सुरू केली आणि मला आईवडिलांना वाईट वाटू नये म्हणून ही गोष्ट सांगितली नाही त्यांनी कोणाला. आणि आम्ही गरीब माणसं सांगून तरी काय करणार म्हणून. पण ज्यावेळेस आम्हाला कळलं, आम्ही म्हटलं काहीतरी त्या साहेबाकडे जा किंवा मी येतो, तुम्ही काहीतरी करा याच्यावर. पण तो मग्रूर अधिकारी काहीच ऐकायला तयार नाही कोणाचं. शेवटी त्याला ट्रीटमेंट चालू केली. जावयांना इतका त्यांचा मानसिक संतुलन बिघडलं. त्याच्यामुळं घरच्यांचं सगळ्यांचं. माझी मुलगी धीराची होती, परवाच्या दिवशी घेऊन गेली हॉस्पिटलला. डॉक्टरच्या देखत तिथं दाखवता होता तिला आहे ना, तिचं टेन्शन आलं असेल, तिला अटॅक आला, जागेवर गतप्राण झाली माझी मुलगी. त्यांचा उपचार करेल, ते बी आजारी जाईल. प्रपंच उघड्यावर आला, उद्ध्वस्त झाली फॅमिली. आपला कोणावर आरोप आहे? माझा आरोप CO झेडपीचा आत्ता जो कोण CO आहे ना त्याच्यावर आरोप आहे. त्याच्यामुळे ही घटना घडली. त्यानं टॉर्चर केल्यामुळं त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं. त्याचा त्रास आमच्या फॅमिलीवर व्हायला लागला. माझ्या मुलीला ते सहन झालं नाही. त्याच्यामध्ये त्यांना हृदयाचा झटका आला तिला. त्याच्यातच ती कालगतप्राण झाली. आता भूमिका काय तुमची? आता भूमिका एवढीच आहे की त्याला इथं हजर करणे, त्याच्यावर कायदेशीर कारवाई करणे आणि त्याचं नेमकं म्हणणं काय होतं हे त्यानं सांगणे. तो अन्याय का करीत होता हे आम्हाला कळलं पाहिजे. अच्छा, त्याला इथं हजर करा, त्याशिवाय आम्ही इथून डेडबॉडी हलवणार नाही.